हाय फ्रेंड्स, स्नेहल क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी स्नेहल तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे। आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण हे मोत्यांचे गोपद्म कसे बनवायचे हे शिकणार आहोत। गोपद्म बनवण्यासाठी मी इथे पांढऱ्या आणि लाल कलरचे 5 नंबरचे मोती घेतलेले आहेत। 40 नंबरचा तंगूस धागा कट करण्यासाठी कात्री आणि सुई एवढे साहित्यामध्ये आपण हे सुंदर गोपद्म तयार करणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। गोपद्म बनवायला सुरुवात करण्याआधी आपण धागा सुईमध्ये ओवून घेतलेला आहे आणि धाग्याच्या शेवटी अशा 3 ते 4 गाठी बांधून घेतलेल्या आहेत। आता धाग्यामध्ये आपल्याला 6 पांढऱ्या कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत। असे आपण पांढरे 6 मोती ओवून घेतले। आता हे मणी धाग्याच्या शेवटी आणून घ्यायचे आणि जो हा पहिला मणी आहे त्यातून आपल्याला सुई विरुद्ध दिशेने पुढे सरकवून घ्यायची आहे आणि असा एक सर्कल तयार करून घ्यायचा आहे। आता आपली सुई हा प्रत्येक मण्यातून फिरवून घ्यायची, म्हणजे हा जो सर्कल आहे असा लूज आहे तर तो घट्ट बसेल। आपण धागा प्रत्येक मण्यातून फिरवून घेतला आणि आपला हा सर्कल जो आहे तो घट्ट बसलेला आहे। आता आपला हा एक राऊंड झाला आणि आता आपल्याला हा करायचा आहे। तर त्यासाठी धाग्यामध्ये आपल्याला पांढऱ्या कलरचेच 16 मोती ओवून घ्यायचे आहेत। आपण इथे 16 पांढरे मोती घालून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला हा राऊंड बनवून घ्यायचा आहे। त्यासाठी शेवटून 6 मोती बाजूला काढून घ्यायचे आणि एक राऊंड बनवायचा। जसा आपण हा राऊंड 6 मोत्यांचा बनवला तसा इथलाही 6 मोत्यांचाच बनवायचा। त्यासाठी 5 मोती बाजूला काढायचे आणि हा जो 6वा मोती आहे त्याच्याच विरुद्ध दिशेने सुई आपल्याला पुढे घेऊन जायची आहे। हा राऊंड तयार झालेला आहे। आता या राऊंडमधून सुद्धा एकदा धागा फिरवून घ्या। आपण या मण्यातून धागा फिरवून घेतला आणि आपला परत याच मण्यातून आपला धागा बाहेर आलेला आहे। आता आपल्याला हा एक लाल मणी ॲड करायचा आहे। त्यासाठी 1, 2 आणि 3 अशा 3 मोत्यातून आपल्याला धागा पुढे सरकवून घ्यायचा आहे। ह्या 3 मोत्यातून आपण धागा पुढे सरकवून घेतलेला आहे। धागा पुढे सरकवल्यानंतर आपल्याला एकच लाल मणी ॲड करायचा आहे आणि हा जो पहिला राऊंड होता त्याचा 1 आणि 2 हे जे 2 मोती आहेत त्यातून खालच्या दिशेनं आपल्याला धागा सरकवून घ्यायचा आहे। आपलं गोपद्म इथे तयार आहे। एकदा ह्या प्रत्येक मोत्यातून धागा फिरवून घ्यायचा, म्हणजे आपलं गोपद्म असं घट्ट तयार होतं। अशा प्रकारे आपलं इथे गोपद्म तयार झालेलं आहे। धागा फिरवून घेतल्यानंतर ना आपल्याला साईडला आणून घट्ट 1 ते 2 गाठ मारून घ्यायचे आहेत, म्हणजे हे गोपद्म असं पूर्ण घट्ट बसतं। असे आपले गोपद्म तयार झालेले आहेत। हे गोपद्म बनवायलाही खूप सोपे आहेत आणि दिसायलाही खूप सुंदर आहेत। तर हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।